Hello, my dear students. Welcome to this video lecture. Today, I am going to teach you 2.4 Have You Earned Your Tomorrow? This motivational poem is written by Edgar Guest. So, let's start to teach. Edgar Guest was born in 1881 and he died in 1959. Was born in England and was brought to the United States when he was 10 years old. एडगर गेस्ट यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि वयाच्या 10व्या वर्षी त्यांना युनायटेड स्टेटला आणल्या गेलं. He began his writing career in 1895 at the age of 14. 1895 ला वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी आपल्या रायटिंग करिअरला म्हणजेच लिखाणाला सुरुवात केली. Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. एडगर गेस्ट यांना लोककवी म्हणून ओळखलं जायचं, म्हणजेच पीपल्स पोएट म्हणून त्यांना ओळखलं जायचं त्यांच्या सिंपल स्टाईलमुळं आणि त्यांच्या कवितेमध्ये ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी दृष्टिकोन आपल्याला मिळतो. Guest is an American writer of newspaper and magazines. अमेरिकेमधील न्यूजपेपर वर्तमानपत्रक आणि जे काही मॅगझिन्स आहेत त्यामध्ये त्यांनी लिखाणाचं काम केलेलं आहे. This is an inspirational poem. This is an inspirational poem. ही एक इन्स्पिरेशनल पोएम आहे म्हणजे प्रेरणादायी, ज्यामधून आपल्याला बरचसं काही घ्यायचं आहे. In this poem, या कवितेमध्ये the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. या कवितेमध्ये जे स्पीकर आहे, जे पोएट आहे, ते रीडर्सला म्हणजेच आपल्या वाचकांना विचारतात की तुमच्यामुळं किंवा तुम्ही दुसऱ्या मानव जीवनाच्या कल्याणासाठी काय काम केलं आहे, इतर मानवी जीवनासाठी किंवा दुसऱ्या माणसांसाठी माणुसकी या नात्यानं तुम्ही काय केलं आहे इतरांसाठी. म्हणजेच तुमच्या जीवनाचा किंवा जगण्याचा काही अर्थ आहे की नाही, की फक्त तुम्ही आपल्यासाठीच जगता. जसं आजच्या काळामध्ये या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला प्रामुख्याने बघायला दिसतं, मी आणि माझा. परंतु त्यामध्ये कवी एडगर गेस्ट आपल्याला आपल्या या कवितेमधून संदेश देण्याचा एक त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळं ते आपल्याला या ठिकाणी विचारतात. स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग्स ऑर नॉट. म्हणजेच इतर लोकांसाठी तुम्ही काही केलं आहे त्यांच्या दुःखासाठी, त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी किंवा त्यांचा लाईफ मध्ये जे काही अडचणी आहेत त्या कमी करण्यासाठी आपण काय करतोय किंवा आपल्यामुळे किती लोक सुखी आहेत, हा प्रश्न ते या ठिकाणी विचारतायत. इट इज अप टू यू, हे सगळं तुमच्यावर आहे. वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट, हे सगळं तुमच्यावर अवलंबून असतं, तुमच्या कामावर अवलंबून असतं. तुमच्या आजच्या कामामुळे तुमचं उद्याचं भविष्य ठरत असतं. Therefore, त्यामुळं one should consider one's action and deeds carefully and plan accordingly for a better future. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या कृत्य जे आहे, आपली ऍक्शन आहे किंवा आपलं जे कर्तव्य आहे, आपलं जे काम आहे, या कामामुळं आपलं येणारं भविष्य हे घडत असतं. त्यामुळं ते आपल्याला अगदी काळजीपूर्वक ते करायला पाहिजे असं या ठिकाणी ते म्हणतात. Have you earned your tomorrow? Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly words of you?
या ठिकाणी कवी एडगर गेस्ट आपल्या वाचकांना, रीडर्सला प्रश्न विचारतायत. इन द बिगिनिंग ऑफ पोयम, कवितेच्या सुरुवातीला ते म्हणतात, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. तुम्हाला भेटून आज कुणाला आनंद झाला आहे का? बरोबर आहे ना. दिवसातून कोणीतरी आपल्याला भेटतच, मित्र मैत्रिणी, रिलेटिव्ह, नेबर्स, हे सगळे कोणी ना कोणी आपल्याला भेटत असतात. तर यांना भेटून म्हणजेच तुम्हाला भेटून कुणाला आनंद झालाय का, म्हणजेच तुम्हाला भेटल्यानंतर त्यांना आनंद झाला की दुःख झाला हे फक्त आपल्यालाच माहित असतं. परंतु या ठिकाणी कवी काय म्हणतायत की तुम्हाला भेटून कुणाला आनंद झालाय का? डज एनी वन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? तुम्हाला असं कोणी आठवतंय का आज की ज्यांच्यासोबत तुम्ही दिवसामध्ये बोलले? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. दिवस हा आजचा जवळपास संपलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाइम. टॉयलिंग टाइम इज थ्रू. टॉयलिंग टाइम मीन्स टाइम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. आजचा दिवस संपलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू, म्हणजेच जे काही तुम्ही फिजिकल वर्क केलेलं आहे, जे काही काम केलेलं आहे, त्या दिवसाच्या अखेरीस इज देअर एनीवन टू अटर नाउ काइंडली वर्ड ऑफ यू, म्हणजेच त्या दिवसाच्या अखेरीस तुमच्या एखाद्या प्रेमळ शब्दांमुळे किंवा तुमच्या वागण्यामुळे एखादी कोणी आनंदित होऊन तुमची आठवण काढत असेल काय? म्हणजेच या स्टँजामध्ये काय म्हटलेलं आहे एकंदरीत, की तुम्ही ज्या कोणांना भेटलात तुमच्या भेटण्यामुळे त्याला आनंद मिळाला आहे का? किंवा असा एखादी व्यक्ती तुम्हाला आठवतोय का की ज्यांच्यासोबत तुम्ही या दिवसामध्ये बोललात? किंवा त्या ठिकाणी आपल्या शब्दांमुळे, आपल्या बोलण्यामुळे इतरांना दुःख तर नाही झालं ना? त्याला आनंदच तुम्ही दिला असेल ना? किंवा तुमच्या वागणुकीमुळे त्यांनी तुम्हाला तुमच्या स्मरणात ठेवलं असेल का? हे प्रश्न या ठिकाणी ते विचारतात. Did you give a cheerful greeting to the friend who came along? म्हणजेच या ठिकाणी एडगर गेस्ट asking to his reader further that did you give a cheerful greeting to the friend who came along? म्हणजेच तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने तुमचा जर एखादी मित्र आला असेल किंवा मित्र मदतीची उमेद घेऊन, एक आशा घेऊन जर तुमच्याकडे आला असेल, तर तुम्ही त्याचं स्वागत केलं आहे काय? की बस त्याला असंच धुडकावून लावलं? म्हणजेच या ठिकाणी त्याचं स्वागत करणं कवी एडगर गेसला अपेक्षित आहे. तर ते तुम्ही त्याचं स्वागत केलंय का? मदतीच्या अपेक्षेने आलेल्या मित्राचं. और अ चर्ली short of howdy and then vanish in the throng. Were you shellfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful or a deed you did today? म्हणजेच या ठिकाणी ते म्हणतायत की मित्र जो अपेक्षेच्या मदतीने आला त्याचं स्वागत केलंय तुम्ही, की फक्त एक नाटक केलं त्याच्या पुढे? नाटक म्हणजे तुम्हाला तो नाही रे बाबा हा मला मदत मागणार म्हणून तुम्हाला या गोष्टीचं दुःख झालेलं असेल, परंतु ते त्यांना दुःख तुम्हाला शो करायचं नाही म्हणून एक टोन चेहऱ्यावर आपले फेस एक्सप्रेशन बदलून आपण त्यांना काय विचारतोय की हॅलो म्हणून त्याला आपण अवॉइड केलं. हॅलो, हाऊ आर यू, कसं आहेस, वगैरे वगैरे असं म्हटलं आणि अवॉइड ही स्टाईल आहे. आजच्या काळामध्ये लोकांना वाटू तर नाही द्यायचं. त्यांना मदतीची जर कोणी अपेक्षा केली तर त्यांना वाटू नाही द्यायचं की मला करायची नाहीये, परंतु आपण ती गोष्ट अवॉइड करतो सॉफ्टली, एकदम स्मूथली. हॅलो, हाऊ आर यू म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी डायव्हर्ट करून टाकतो. तर म्हणून ते म्हणतात त्या ठिकाणी की तुम्ही त्याची ती जी अपेक्षा आहे, त्याची मदतीची त्याची जी भावना आहे, त्या भावनेकडे तुम्ही एका प्रकारे म्हणजे दुर्लक्ष किंवा लक्ष नसल्यासारखं करत दुर्लक्ष करून
हॅलो म्हणून त्याला तुम्ही अवॉइड केलं आणि तिथून तुम्ही निघून गेलात का? म्हणजेच आज तुम्ही एखाद्याशी स्वार्थीपणाने आणि बेपर्वाईने वागलात का? की तुमच्या चांगल्या कृत्यामुळे आज एखादी व्यक्ती तुमच्या विषयी खरोखर कृतज्ञ आहे का? बरोबर आहे. एखाद्याला तुम्ही अवॉइड केलं, की एखाद्यासोबत तुम्ही चांगले वागले. ऑफकोर्स अवॉइड केलं असेल तर त्याला तो सेल्फिशपणा वाटला असेल, की हा माणूस सेल्फिश आहे. हा आपल्याला मदत करणार नाही. किंवा आपण काय करतो बेपर्वाईने, काय करायचं आहे मला जगासोबत किंवा इतरांच्या दुःखासोबत मला काही घेणं-देणं नाही. मी आणि माझे प्रॉब्लेम किंवा माझे जे काही इतर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुखी राहणं. परंतु आपण जीवन जगत असताना इतरांच्या आपण किती कामी पडतो हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतायत, की स्वार्थीपणाने किंवा बेपर्वाईने न वागता तुम्हाला तुमच्या चांगल्या कृतीतून, व्यवस्थितपणातून तुम्हाला या ठिकाणी इतरांची देखील मदत केली आहे का? त्यामुळं जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली तर तो दीर्घ काळासाठी तुम्ही त्याच्या स्मरणात राहाल. Can you say tonight in parting with the day that's sleeping fast that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? आज दिवसभरामध्ये एखाद्या व्यक्तीला तुम्ही मदत केली असे तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकता का? कॅन यू से टुनाइट? आजच्या दिवसात तुम्ही सांगू शकता का? इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ मेनी दॅट यू पास्ट. म्हणजेच आजच्या दिवसामध्ये तुम्ही कोणाला मदत केली आहे असं तुम्ही अगदी प्रामाणिकपणे निसंकोचपणे सांगू शकता का? कारण कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इतरांना खोटं बोलू शकतो इतरांसोबत, परंतु आपण स्वतःसोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपली माहित असते, की आपण चांगलं केलंय की वाईट केलंय. भलेही आपण इतरांना काय सांगतो याला काही इम्पॉर्टंट नसतं. आपल्याला माहित असतं, इज अ सिंगल हार्ट रिजॉईंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड डज अ मॅन हुज होप्स वेअर फॅडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड. आपल्याला माहित असतं की कित्येक लोकांना आपल्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला आपला वेळ काढून आपल्याला इतरांची मदत करणं हे अपेक्षित असतं. परंतु त्याच्यासाठी देखील आपल्याकडे काय नसतो, कधी कधी वेळ नसतो. प्रत्येकाला या 21व्या शतकात प्रत्येक व्यक्ती हा बिझी आहे, आपापलं काम करण्यामध्ये मग्न आहे. परंतु माणुसकीच्या दृष्टिकोन जर त्यांनी जपतो म्हटलं तर त्याला वेळात वेळ काढून इतरांची मदत करावी लागेल. आपण या ठिकाणी स्वतःहून कोणालाही मदत करायला जात नाही. बरोबर आहे. आठवतं का तुम्हाला, की मी कोणीही न विचारता एखाद्याकडे स्वतःहून मदत करायला आपण गेलो, असं आठवतं का तुम्हाला? जेव्हा इतर लोक पुढून आपल्याला मदत मागतात, त्याच वेळेला आपण त्यांना मदत करतो. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणतात? Did you waste the days or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? या ठिकाणी म्हणतायत की आपल्या छोट्याशा मदतीमुळं किंवा आपल्या शब्दांमुळं एखादी अननोन पर्सन जर असेल, अनोळखी जर व्यक्ती असेल, तर तो खरंच आनंदित झाला आहे का? खुश झाला आहे का? आणि ते काय म्हणतात? इज अ सिंगल हार्ट रिजॉईंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड. म्हणजेच आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं एखादी सिंगल हार्ट म्हणजे एखादी एक व्यक्ती जो आहे, सिंगल व्यक्ती, एखादा मनुष्य जो आहे, त्याला तुम्ही आनंद दिला आहे तुमच्या वागण्यातून
की तुमच्या बोलण्यातून त्याला तुम्ही दुःख दिलं आहे. Does a man whose hope were fading now with courage look ahead? Sorry. की एखाद्या निराश होऊन लागलेल्या व्यक्तीच्या मनात पुन्हा आशा जागृत करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढला आहे का? म्हणजे ते कधी नाराज असेल, निराश असेल, तर त्याला आणखी आनंद देण्यासाठी, त्याचं दुःख निवारण करण्यासाठी किंवा त्याचा प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी इन द सेन्स तुम्ही तुमच्या वेळातून वेळ काढला आहे का? Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you live a trial of kindness or a scar of discontent? In the last stanza, poet Edgar Cayce says that काय म्हणतात ते शेवटच्या कडव्यामध्ये की आजचा जो दिवस आहे हा तुम्ही कसा घालवला ते या ठिकाणी ते विचारतायत आपल्याला. आजचा दिवस तुम्ही व्यर्थ घालवलात की चांगल्या कामासाठी सत्कर्मी ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी तुम्ही लावला तो दिवस. आजचा दिवस जर तुम्ही काही विशेष केले असेल म्हणजे काहीतरी स्पेशल केलं असेल तर तो खरंच चांगला दिवस तुमचा गेला असं त्या ठिकाणी तुम्ही समजू शकता. As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? म्हणजेच ते काय म्हणतायत, आज तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर जर हसू फुलवलं असेल किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांची उपेक्षा करून त्यांचे मन जर तुम्ही दुखवलं असेल किंवा त्यांना उदास जर केलं असेल तर आज या ठिकाणी झोपायला जाण्यापूर्वी as you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow for the work you did today? ज्या प्रकारे आजचा दिवस तुम्ही व्यतीत केलात ते पाहता जगण्यासाठी आणखी एक दिवस परमेश्वर हा देव तुम्हाला भेट देईल असे तुम्हाला वाटतं का? म्हणजेच आज जे केलं आहे, आजचं जे काम केलं आहे, चांगलं असो की वाईट असो, ते काम झोपण्यापूर्वी आठवून तुम्हाला हे ठरवायचं आहे की खरंच आज जसं वागलो, आजच्या माझ्या वागण्यामुळं उद्याचं जीवन, उद्याचा दिवसासाठी मी डिझर्व करतो का? असं या ठिकाणी ते कवी एडगर गेस्ट या ठिकाणी म्हणत आहे.